स्वाध्याय 2.1 प्रश्न. पुढील प्रत्येक गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पहिला. घोटा, टाच, पंजा, तळवा. मित्रांनो, आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत तो म्हणजेच आपला प्रश्न आहे. आता या गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग आपण जर विचार केला तर घोटा, टाच आणि तळवा हे सर्व पायाचे भाग आहेत आणि पंजा हा हाताचा भाग आहे. म्हणजे हा गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पंजा. कारण की घोटा, टाच, तळवा हे पायाचे भाग आहेत आणि पंजा हा हाताचा भाग आहे. प्रश्न दुसरा. पाऊस, गारा, वर्षा, पर्जन्य. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 गारा वगळता पाऊस, वर्षा आणि पर्जन्य हे समानार्थी शब्द आहेत. पाऊस, वर्षा, पर्जन्य हे समानार्थी शब्द आहेत आणि गारा हा शब्द वेगळा आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाच्या गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 गारा. प्रश्न तिसरा. सापशिडी, कॅरम, पत्ते, कबड्डी. मित्रांनो, सापशिडी, कॅरम आणि पत्ते हे बैठे खेळ आहेत आणि कबड्डी हा मैदानी खेळ आहे. सापशिडी, कॅरम, पत्ते हे आपण घरामध्ये खेळू शकतो. कबड्डी ही मैदानात खेळावी लागते. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कबड्डी. प्रश्न चौथा. दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र. मित्रांनो, दूरध्वनी म्हणजे फोन. मग दूरध्वनी वगळता दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र हे आहेत प्रसारमाध्यमे. म्हणजे थोडक्यात लोकांपर्यंत माहिती देण्याचं काम करतात, ज्याला आपण प्रसारमाध्यमं म्हणतो. म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दूरध्वनी. दूरध्वनी हा गटात न बसणारा शब्द आहे. बाकी तीनही शब्द किंवा तीनही पर्याय एका विशिष्ट गुणधर्माचे आहेत. दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र. प्रश्न 5वा. आभाळ, आकाश, गगन, अंतराळ. मित्रांनो, आभाळ, आकाश आणि गगन हे 3 समानार्थी शब्द आहेत. पण अंतराळ हा पृथ्वीच्या बाहेरचा भाग आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अंतराळ. प्रश्न 6वा. जांभळा, करडा, हिरवा, नारंगी. मित्रांनो, करडा हा रंग वगळता जांभळा, हिरवा आणि नारंगी हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत, ज्याला आपण ताना, पिहिनी, पाजा असं म्हणतो. त्यामध्ये करडा हा रंग येत नाही. म्हणून 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 करडा. प्रश्न नंबर 7. भूकंप, त्सुनामी, पूर, अपघात. मित्रांनो, अपघात हा माणसाकडून होतो, हा मानवनिर्मित आहेत. आणि भूकंप, त्सुनामी आणि पूर हे या नैसर्गिक आपत्ती आहेत. म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अपघात. प्रश्न 8वा. थोडे, ग्रॅम, लिटर, फूट. मित्रांनो, थोडे हा शब्द निश्चित प्रमाण दर्शवत नाही, पण ग्रॅम, लिटर आणि फूट हे निश्चित प्रमाण दर्शवतात. म्हणून 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 थोडे. प्रश्न नंबर 9. धूमकेतू, लघुग्रह, अंतराळयान आणि उल्का. मित्रांनो, अंतराळयान वगळता बाकी सर्व खगोलीय वस्तू आहेत. अंतराळयान वगळता बाकी सर्व खगोलीय वस्तू आहेत. म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अंतराळयान. कारण की अंतराळयान हे मानवाने बनवलेलं असतं आणि बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या खगोलीय वस्तू आहेत, ज्या निसर्गतः आहेत. म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अंतराळयान. प्रश्न नंबर 10. वसंत, वर्षा, शरद, हिवाळा. मित्रांनो, हिवाळा हा इंग्रजी या ठिकाणी ऋतू आपण ज्याला म्हणू शकतो आणि वसंत, वर्षा आणि शरद हे भारतीय ऋतूंची नावं आहेत.
म्हणजे हिवाळा हे या ठिकाणी दिलेले पर्याय सगळे ऋतूंचेच आहेत. पण हिवाळा हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपण इंग्रजी ऋतू असं आपण ज्याला म्हणतो. पण वसंत, वर्षा आणि शरद हे भारतीय ऋतूंची नावं आहेत. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हिवाळा. प्रश्न नंबर 11. भराभर, पटापट, धडधड आणि पळापळ. मित्रांनो, प्रत्येक पर्यायामध्ये 2 नंबरचं जे अक्षर आहे त्या ठिकाणी काना आला आहे. म्हणजे आकारांत आहे. रा, र अधिक आ. पटा म्हणजे ट अधिक आ. त्यानंतर धड इथं फक्त ड आणि अच आलं आहे. म्हणजे इथं आकारांत शब्द आलेला नाही आहे. दुसरा शब्द आकारांत नाही आहे. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये सुद्धा ळ अधिक आ. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वगळता प्रत्येक शब्दाचं दुसरं अक्षर हे आकारांत आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धडधड. प्रश्न नंबर 12. बटाटे, मुळा, गाजर, रताळे. मित्रांनो, बटाटे हे खोड आहे आणि बाकीचे सर्व मुळे आहेत. बाकीचे सर्व पदार्थ मुळे आहेत. म्हणून 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बटाटे. प्रश्न नंबर 13. इसवी सन 2016, इसवी सन 1900, इसवी सन 2020, इसवी सन 2000. मित्रांनो, 2016 हे लीप वर्ष आहे. 2020 सुद्धा लीप वर्ष आहे आणि 2000 हे लीप वर्ष आहे. पण इसवी सन 1900 हे लीप वर्ष नाही आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1900. म्हणजेच मित्रांनो, ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. म्हणजे 2016ला 4ने भाग जातो. त्यानंतर 20ला 4ने भाग जातो आणि 2000 म्हटलं तर यालासुद्धा 4ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे ज्या वर्षाच्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो किंवा ज्या वर्षाच्या संख्येला 400ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतात. 1900ला 4ने पूर्ण भाग जात नाही किंवा 400ने सुद्धा पूर्ण भाग जात नाही. म्हणून हे लीप वर्ष नाही आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1900. प्रश्न नंबर 14. ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, वैशाख. मित्रांनो, हे सर्व मराठी महिने आहेत आणि या मराठी महिन्यांचा जर विचार केला तर कार्तिक महिन्यात 30 दिवस असतात आणि बाकी सर्व महिन्यामध्ये 31 दिवस असतात. म्हणून 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्तिक. प्रश्न नंबर 15. तबला, सतार, गिटार, सरोद. मित्रांनो, तबला हे तंतुवाद्य आहे आणि बाकी तबला हे चर्मवाद्य आहे आणि बाकी सर्व तंतुवाद्य आहेत. तंतू म्हणजे तार. तारेच्या साह्यानं जे वाद्य वाजवलं जातं त्याला आपण तंतुवाद्य म्हणतो. आणि चर्म म्हणजे कातडं. तबला हे चर्मवाद्य आहे. म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तबला. प्रश्न नंबर 16. बासरी, सनई, पावा, विणा. मित्रांनो, विणा हा तंतुवाद्य आहे. विण्याला तार असते आणि बाकी बासरी, सनई, पावा या सर्वांना वायुवाद्य म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी वायू म्हणजे थोडक्यात हवेच्या साह्यानं हे वाद्य वाजवले जातात. त्यामध्ये बासरी असेल, सनई असेल किंवा पावा असेल. पण विणा हा तारेच्या साह्यानं वाजवला जातो. म्हणून 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विणा. प्रश्न नंबर 17. कृष्णा, भीमा, गंगा, गोदावरी. मित्रांनो, उत्तर आहे गंगा. कारण की गंगा ही महाराष्ट्रात उगम न पावणारी नदी आहे. कृष्णा, भीमा आणि गोदावरी या 3ही नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. गंगा नदी उगम पावत नाही. म्हणून 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गंगा. प्रश्न नंबर 18. वटवाघूळ, हत्ती, वाघ आणि घार. मित्रांनो, घार हा पक्षी आहे आणि बाकी सर्व प्राणी वर्गात मोडतात. म्हणजे वटवाघूळ, हत्ती आणि वाघ हे सर्व प्राणी वर्गात मोडतात. तर घार हा पक्षी वर्गात मोडतो. म्हणून 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 घार. प्रश्न नंबर 19. राजस्थान, गंगापूर, महाराष्ट्र, पाटणे,
मध्य प्रदेश, भीमबेटका, गुजरात, लांघणज. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 वगळता बाकीची सर्व महत्त्वाची मध्ययुगीन स्थळे आहेत. म्हणजे राजस्थान, गंगापूर वगळता बाकीचे सर्व महत्त्वाची मध्ययुगीन स्थळे आहेत. म्हणून 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान, गंगापूर. प्रश्न नंबर 20. ताक, पनीर, लोणी, केक. मित्रांनो, केक वगळता बाकीचे सर्व पदार्थ हे दुधावर प्रक्रिया करून बनवलेले आहेत. म्हणजे दुधापासून ताक होतं, दुधापासून पनीर, दुधापासून लोणी बनवलं जातं. म्हणजे हे सर्व पदार्थ दुधावर प्रक्रिया करून बनवलेले आहेत आणि केक हा पदार्थ वेगळा आहे. म्हणून 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण स्वाध्याय 2.1 जो आहे यातले 20 प्रश्न बघितलेत. या ठिकाणी आपण एवढेच प्रश्न बघणार आहोत. राहिलेले सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.